नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान द्यायला आम्ही तयार आहोत। सतेज पाटील यांच्या गुगलीने राजकीय क्षेत्रात संभ्रम। महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान मिळाला नाही, तर तो मान द्यायला आम्ही तयार आहोत। गरज पडली तर जिल्हा परिषदेत राजकीय खेळ करण्याची आमची तयारी आहे, असं सूचक विधान काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी आगामी गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे रणशिंगही यावेळी फुंकले। गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची आमची तयारी आहे। येत्या मार्चमध्ये गोकुळच्या रणांगणाला सुरुवात होईल। संघर्ष आपल्यासाठी नवा नाही, आता विश्रांती घ्यायची नाही, असं सांगत त्यांनी गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रणशिंगही यावेळी फुंकले। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात सदस्यांनी चांगली कामगिरी करावी असे सांगितले। पुढील बातमी आहे, 10वीची परीक्षा आता शुक्रवारी 20 फेब्रुवारी पासून। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी 10वीची परीक्षा आता शुक्रवारी 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। कोल्हापूर विभागीय मंडळाकडून 10वीच्या परीक्षेची तयारी देखील पूर्ण झाली आहे। उत्तरपत्रिकांसह गोपनीय साहित्य परीक्षा केंद्रावर पोहोच झाले आहे। परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत 1,32,873 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर 362 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे। विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये यासाठी परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांचा पेपरमध्ये खंड ठेवला आहे। पुढील बातमी आहे, महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा। महायुतीला 5 तर महाविकास आघाडीला 3 जागा। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून चर्चा रंगली होती। अखेर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर झाली असून महायुतीला 5 तर महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसकडून राहुल माने, सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांना संधी देण्यात आली आहे। भाजपकडून विजय जाधव, जयंत पाटील आणि सुनील वाडकर यांची निवड झाली आहे, तर शिवसेनेकडून रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे। या निवडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरण अधिक स्पष्ट झाले असून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुढील बातमी आहे, पूर नियंत्रण योजना खर्चिक व अवास्तव। पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांची टीका। राज्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नदीकाठ संरक्षण भिंत उभारणे तसेच पुराचे पाणी उचलून मराठवाड्यात वळवण्याची योजना सरकारकडून मांडण्यात आली आहे। मात्र या योजनेवर पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। सकलमला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देऊळगावकर यांनी ही योजना प्रचंड खर्चिक आणि अवास्तव असल्याचे म्हटले। अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असून संरक्षण भिंती किती काळ टिकतील याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। पूरस्थितीची मूळ कारणे समजून घेऊन त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करणे अधिक गरजेचे आहे। योजना आखताना स्थानिक नागरिक आणि निसर्ग याचा समतोल साधणे अपरिहार्य असल्याचेही देऊळगावकर यांनी स्पष्ट केले। पुढील बातमी आहे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांना कायम नियुक्तीचा आदेश। जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी धर्मशास्त्र मार्गदर्शक पदावर गणेश नेर्लेकर यांच्या कायम नियुक्तीचा आदेश दिला आहे। यापूर्वी नेर्लेकर यांनी राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग मुंबई येथे मोडी लिपीच्या प्रकल्पामध्ये तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे। त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ येथे डॉक्टर बाबासाहेब खर्डेकर ग्रंथालयातही दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथाचे जतन, संवर्धन व संस्कृत ग्रंथाच्या हस्तलिखित ग्रंथांचे काम पूर्ण केले आहे। यात मुंबई येथील निर्णय सागर प्रेस सारख्या महत्त्वाच्या ग्रंथसंग्रहाचा देखील समावेश आहे। तंजावर येथे तामिळनाडू विद्यापीठावरही तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक आहे। धर्मशास्त्रात त्यांनी आगामचार्य पदवी मिळवली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठा साम्राज्य अध्यासन केंद्रावरही तज्ज्ञ सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत। पुढील बातमी आहे, मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट, अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस।
पुण्यातील मुंडवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौकशीसाठी नेमण्यात आलेले अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी व्यवहारावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा थेट संबंध नसल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवण्यात आला आहे. सुमारे 1800 कोटी रुपयांचा महार वतन जमिनीची 300 कोटी रुपयात झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ झाल्याने वाद निर्माण झाला होता. समितीने मात्र अमेडिया कंपनीत पार्थ पवार भागीदार असले तरी संबंधित व्यवहारात त्यांचा थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कंपनीतर्फे व्यवहार करण्याविरोधात फौजदारी कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी अहवाल पाठवणार आहेत. अहवाल स्वीकारायचा की नाही यावर पुढील कारवाई ठरणार आहे. पुढील बातमी आहे महसूल विभागाचा मोठा निर्णय. राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी व 69 अप्पर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती. राज्यातील वाढता कामकाजाचा व्याप आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महसूल विभागाने 11 अप्पर जिल्हाधिकारी तसेच 69 अप्पर तहसीलदार कार्यालय नव्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम भागातील प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर तहसील कार्यालयांची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची प्रस्तावित ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत. पुणे विभाग बारामती, पुणे, फलटण, सातारा, पंढरपूर, सोलापूर. कोकण विभागामधून कल्याण, ठाणे, दापोली, रत्नागिरी. नाशिक विभागातून चाळीसगाव. छत्रपती संभाजीनगर विभागातून किनवट, नांदेड. अमरावती विभागातून अचलपूर, पुसद, खामगाव. नागपूर विभागातून कळमेश्वर. नव्या तहसीलदार कार्यालयांसाठी तालुक्यांची संख्या व लोकसंख्या, महसुली गावे, दुर्गम भागांचे अंतर आदी निकषांचा विचार केला जाणार आहे. या निर्णयामुळे प्रशासन अधिक गतिमान होऊन नागरिकांना सेवा सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे तारिक रहमान यांची पंतप्रधानपदाची शपथ. भारत बांगलादेश संबंधावर बीएनपीची मोठी भूमिका. बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बीएनपीने दणदणीत विजय मिळवला आहे. तारिक रहमान आज मंगळवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागून होते. या कार्यक्रमासाठी भारतासह अनेक प्रमुख देशांना निमंत्रण देण्यात आले होते. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर त्या भारतात आल्याने दोन्ही देशातील संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारची भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता होती. दरम्यान बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी स्पष्ट केले की शेख हसीना भारतात असल्या तरी भारत बांगलादेश संबंधावर त्याचा परिणाम होणार नाही. दोन्ही देशातील व्यापारी व राजनैतिक संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हसीना यांच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप असले तरी त्यांच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून संबंध बिघडणार नाहीत असेही त्यांनी नमूद केले. बीएनपी कडून आलेली ही भूमिका दक्षिण आशियातील राजकारणात महत्त्वाची मानली जात असून विशेषतः पाकिस्तान आणि चीनसाठी हा संदेश धक्कादायक ठरू शकतो अशी चर्चा सुरू आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.